परिवारामध्ये सर्वात ज्येष्ठ नागरिक, सर्व आपले श्रेष्ठ बंधू, ज्येष्ठ सभासद आयुष्यमान बडगुजर साहेब त्यांचं 84 वर्ष संपून आज ते 85व्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहे. आणि म्हणून आपण सर्वजण त्यांच्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण आपण उपस्थित झालेलो आहोत. त्या ठिकाणी त्यांचे चिरंजीव फार अतिशय उत्कृष्ट समाजसेवक आहे. बऱ्याच ठिकाणी हे पुणे शहरामध्ये ते फिरत असतात, त्यांची कमिटी आहे, ते फिरत असतात, चांगले विचार प्रसारित आणि प्रचार करीत असतात. कारण मी 2-3 सभा त्यांच्या ऐकल्या आहेत, विचार ऐकले. त्यांचे पिताजी ज्यांनी त्यांना चांगल्या प्रकारे शिकवून दिलेली आहे असे हे आमचे बडगुजर साहेब आज 85 वर्षामध्ये पदार्पण करीत आहेत. आपण सर्वांचा आनंद होत आहे. तेव्हा प्रथम हप्ता आपण 3 वेळा टाळ्या वाजवायचा आणि त्यांचे स्वागत करायचं. त्यांच्या फॅमिलीचं देखील आपण त्या ठिकाणी स्वागत करतो. फ्लॅश गो ऑन. और एक बात स्पेशल इनके लिए स्पेशल करने का अभी केक तमा केक घेऊन आले. नाही आपली केक आपला स्पेशल असतो कुणाला दिसत नाही पण आहे. पुढे पण आहे. किती किलोचा ये पुढे केक आपलं आहे हातावरती आपण सुरू ठेवलेले आहे. आणि जाऊ सगळं जावं जोरात आलं पाहिजे. थांब अरे झालं. दोनों का शाम को देखो. आप थोड़े कर रहे हैं क्या? आरोग्याची काळजी घेत केकच्याऐवजी आज फ्रूट केक अशा प्रकारे हा कमी वेळात अगदी आरोग्यदायी असा फ्रूट केक विथ ड्रायफ्रुट्स तयार झालेला आहे. चला तर आता आज खरं हे आम्ही आज सगळे इथे जमलेलो आहेत ते माझ्या सासऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त. आज ते 84 वर्षांचे पूर्ण झालेले असून 85व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यांचं आरोग्य आपण बघू शकता आणि त्यांच्या आरोग्यात आमचा कुटुंबाचा जो सहभाग आहे त्याच्यापेक्षा जास्त सहभाग ह्या सर्व मित्रमंडळींचा आहे. त्यामुळे ते आज अगदी आनंदी आणि आरोग्यदायी आहेत. ॲक्च्युली माझ्या सासूबाई जाऊन 7 ते 8 वर्ष झालेले आहेत, पण आमच्या ब्रह्म फॅमिलीमुळे ते खरं तर आरोग्यदायी राहण्यात या सगळ्यांची मदत आहे. त्यामुळे या सर्व अंकलसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि आणखी वेळोवेळी यांच्याकडनं प्रेम, आदर आणि सगळं काही मिळत असतं. चला तर मग आता केक कापून घेऊया. पोचले भरपूर ठिकाणी काल तर लय पोचले. ब्रह्माचं नाव म्हणजे तिच्या खाली रे ब्रह्माचं नाव पोचले. येता का तुम्ही इकडे? जा तुम्ही या इकडनं या इकडनं या बाबाच्या बाजूने बाबाच्या बाजूने पेड़ा पेड़ा
पेढा द्या पेढा पेढा खायला लागले. हा